जे काही हवंय ते झी5 ऍप वर पहा. झी5 ऍप डाउनलोड करा आणि फ्री मध्ये पहा. केव्हाही कुठेही. कुठे भेटला होता? आमच्या मामांच्या घरी पहिलं. घरी. त्यानंतर मी पहिले एसटी मध्ये होते कामाला. बरं. मालवणला. हां. बॉम्बे सेंटरला एसटी घेऊन यायचे. तिथे आले की मग ते मामांना फोन करायचे. नंतर बोलायचे आपण जरा जाऊया फिरायला. हँगिंग गार्डन, कधी 5 गार्डन. कुठली कुठली गार्डन ठेवली? 2च गार्डन गेलो. 2च? अरे 2च होती तेव्हा. माझे काका आणि भाऊ गेलेले यांच्या घरी बघायला. ते गंमतच झाली. गंमत म्हणजे माझी आई म्हणाली अगं लगेच चेंज कर आणि ते बघायला आले तुला. नंतर म्हणाले माझ्यासाठी बघायला नाही आलोय, माझ्या छोट्या भावासाठी मी आलोय. म्हणजे ते गंमत म्हणजे असं झालं एकदम. घरातलं काम थोडं हळू होतं. ते भाऊजी असणार. नाही नाही, भाऊजीनेच कंप्लेंट केली असणार. पण हे जे भेटलात त्याच्यात घरच्यांना न सांगता किती वेळा भेटला? ते सिक्रेट आहे, अजून सिक्रेटच राहू द्या. सगळ्यात जास्त खर्च हा टिश्यू पेपरवर होता. हातात आहे. आणि तिला हा फोन न करता, कारण ती फोनवर असते म्हणून तिला खालूनच हाक मारते, ए मनीषा. बसवलेलं बोलायला दोघांना आणि सासूबाईंना आमच्या, आणि घरचे जाऊन दुकानात कुल्फी वगैरे खाऊन आले आणि मग जराशी चर्चा झाली. काय लगेच होकार? नाही, लगेच होकार नव्हता. का नव्हती आवडली कुल्फी? नाही, मला आवडलेली कुल्फी. जवळजवळ 1-1.5 तास आम्ही पहिल्यांदा बोललो ठरल्यापासून, आणि मग त्याच्यानंतर ह्यांनी लगेच दुसऱ्या दिवशी सांगितलं की माझा होकार आहे. समजायला हवं ना आपल्याला. नाही, बरोबर आहे तुमचं, बरोबर आहे. हो, कंजूसपणा खूप करता. मान्य आहे. मॉल मध्ये शॉपिंग साठी जाता, पण तिथे कंजूसपणामुळे परत येता. काय डेंजर आहे ते. इकडे सगळे त्याला लाडका जावईच म्हणतात नांदगावला. हो, जोशांचा लाडका जावई आला. मग इकडनं कुल्फी घेऊन येतात ते? हो, येतात. का जाईपर्यंत विचारते? बाळा आणि लीना खूप स्वभावाने छान आहेत. रोज आम्हाला कुल्फी वगैरे खायला देतो तो. म्हणून चांगला आहे. सतत मैत्रिणींबरोबर असता, धांदरटपणा करता. मी नाही, माझ्याकडे का बघता? मी नाही म्हटलं. काय तुम्हाला मान्य आहे? हा, कधी कधी करते. कळलं? हा, म्हणजे सांगतो, मी काय बोलत नाही. स्वतःकडे अजिबात लक्ष देत नाही. मान्य आहे. समोरच्याचं दुःख दिसलं की तुम्हालाच दुःख होतं. मान्य आहे. सगळ्यात जास्त खर्च हा टिश्यू पेपरवर होतो. हातात आहे. तुम्हाला काय प्रेम करायला बोलवलंय का? पाणी सुद्धा धुवून पिता. एवढं नाही, अमान्य. पाणी धुवून नाही पित मी. एवढी अस्वच्छता लागते तुम्हाला, अति स्वच्छता. मिस्टरांना 1 मिनिट शांत बसू देत नाहीत, सतत कामाला लावता. नाही, हे आम्हाला कळलं मगाशी. वस्तू शोधायला उठा असं म्हटल्याबरोबर वहिनींच्या आधी ते निघाले होते. फोनवर इतकं बोलता की समोरच्याचं ऐकूनच घेत नाही. अमान्य आहे. नाही, ऐकते मी. फोनवरच असते. म्हणजे मी 10 वेळा फोन करतो दिवसामधनं, त्याच्यामधनं 8 वेळा एंगेज असतो. छोट्या छोट्या गोष्टींचा राग येतो. मान्य आहे. म्हणून ते आउटडोअरवर असतात. अशा सगळ्या या तक्रारी, तुमचं काय म्हणणं आहे या तक्रारी? हा, मान्य आहे. मला काही अमान्य आहे, पण ज्या चुका माझ्याकडनं होत असतील, ज्यांनी पण लिहिलंय, माझ्या मैत्रिणी किंवा माझे हितचिंतक, त्यांनी हितचिंतकच म्हणावं लागेल. तर माझ्याकडनं काही चुकलं असेल तर मला माफ करा, आणि मी प्रयत्न करीन सुधारण्याच्या या चुका. नक्की. तुम्ही म्हणजे हिच्या चुकांबद्दल? नाही, कुठला स्वभावात बदल केलेला तुम्हाला आवडेल? फोनवर कमी बोलली तर. ते शक्य नाही. ते शक्य नाही? सांगा त्यांना. हो, शक्य नाही. कारण माझ्या मैत्रिणीच एवढ्या आहेत की मग एकीचा ठेवला की दुसऱ्या, दुसरीला नाही उचलला का राग, तिला वाईट वाटेल. आणि मैत्रिणी म्हटलं तसं कोणालाही घरी काम करायचं नाहीये. काम करून आम्ही फोन करतो. आमचे टाइम ठरलेले असतात प्रत्येकीचे. चित्र काढायचंय आता वहिनी, या तुम्ही.
काय लगेच ओळखला हो. अभिनंदन, हे पहिलं बक्षीस तुम्हाला मिळालं. थँक्यू. काय पावसामुळे जाऊ शक्य झालं सगळं. द्या हे बक्षीस वहिनींना जे तुम्ही मिळवून दिलं. अभिनंदन. थँक्यू. काय काय सुंदर चित्र काढताय तो या. अभिनंदन, हे बक्षीस तुम्हाला. थँक्यू. बसवलेलं बोलायला दोघांना आणि सासूबाईंन आमच्या, आणि घरचे जाऊन दुकानात कुल्फी वगैरे खाऊन आले आणि मग जराशी चर्चा झाली. काय लगेच होकार? नाही, लगेच होकार नव्हता. का नव्हती आवडली कुल्फी? नाही, मला आवडलेली कुल्फी. जवळजवळ 1-1.5 तास आम्ही पहिल्यांदा बोललो ठरल्यापासून, आणि मग त्याच्यानंतर ह्यांनी लगेच दुसऱ्या दिवशी सांगितलं की माझा होकार आहे. समजायला हवं ना आपल्याला. नाही, बरोबर आहे तुमचं, बरोबर आहे हो. कंजूसपणा खूप करता. मान्य आहे. मॉल मध्ये शॉपिंग साठी जाता, पण तिथे कंजूसपणामुळे परत येता. काय डेंजर आहे त्या. इकडे सगळे त्याला लाडका जावईच म्हणतात नांदगावला. हो, जोशांचा लाडका जावई आला. मग इकडनं कुल्फी घेऊन येतात ते. हो, येतात. का जाईपर्यंत विचारते? बाळा आणि लीना खूप स्वभावाने छान आहेत. रोज आम्हाला कुल्फी वगैरे खायला देतो तो. म्हणून चांगला आहे. एवढं सकाळ सकाळ कोणाचं डबा भरायला लागलीस? ते आम्ही पुण्याला चाललोय. पुण्याला चालल्यात फिरायला? अहो, आर्मी हॉस्पिटल मध्ये चाललोय. आज यांची फिटनेस टेस्ट आहे. फिटनेस टेस्ट? आज कळल हात बरा झालाय का नाही ते. महाराज, तुमच्या या मावळ्यासाठी आजचा दिवस लई महत्वाचा आहे. महाराज, काय बी करून आजच्या फिटनेस टेस्ट मध्ये मला क्लिअरन्स मिळू दे म्हणजे झालं. या पहा, आत्ता आल्या झेंडे लावून गावभर. ही रोज उंडराल. आज माहिती काय केलं तिने? तू गेल्या बरोबर ही गेलीये बाहेर. जरी बरीच झाली तुझी. चल काम कर, चल कामाला बस. तुला माहितीये मला किती किलो भाजी कापायला लावली? हो, आता नाही, आपल्याला माहितीये ना, थोडे दिवस सहन करावं लागणार आहे. तू पैसे आणलेस? मी आलो इथे, मला अजून फ्रेशही होऊ नाही दिलं, आणि पाणी तर लांबचीच गोष्ट, तुम्ही डायरेक्ट सुरूच होता लगेच. 2 मिनिटं तरी द्या ना. म्हणजे गॅरीकडे पैसे आहेत. एकदम टॅक्सीकडे कुठे वळला तो? पेपरला न्यूज आली की महिलांसाठी पण हे फॉर्म निघालेत टॅक्सी बॅचचे. तर मी म्हटलं चला आपण पण भरूया, आणि लकीली आमच्या दोघांना पण टॅक्सी बॅच लागले. आणि नंतर मग म्हटलं आता डेअरिंग करून आता सुरुवात करूया आपण. छान वाटतं, अभिमान वाटतो. आणि स्पेशली कोणी जाताना बघितलं ना तर मला प्राऊड फील होतं की त्यांना वळून वळून बघतात ते. हो, किती छान. माधवा, आज हे घरात नाहीत. पावसात माझ्या सोने घेऊन ये. आणते. बाहेर चला दोघं आधी. मी सांगते ना, बाहेर जा. मामासाहेब, कुठून सुरुवात करावी? भगव्याकडून का भाल्याकडून? काकर खान! हमारे शानो शौकत का शहर लूट लिया और आपने कुछ नहीं कहा. संभा को उसकी किए की सजा मिलनी ही सजा मिलेगी, जरूर मिलेगी. बुरहानपुर का खजाना रायगढ़ पहुंच जाएगा, लेकिन संभा रायगढ़ जिंदा नहीं पहुंचेगा.